म्हटलंय. निखिल, एकीकडे आपण पाहतोय गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. पारंपरिक पद्धतीने या मराठी नववर्षाचं स्वागत आज सर्वजण करतायत. कशा प्रकारचे ताजे अपडेट डोंबिवलीमध्ये? नक्कीच करण, आपण डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये आहोत आणि आज सकाळीच या ठिकाणी गणपती मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. आपण आज संपूर्णपणे परिसर पाहिला तर संपूर्णपणे या परिसरामध्ये भगवमय वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे आणि एक चैतन्याची गुढी या ठिकाणी उभारून ह्या सर्व ज्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाई या ज्या शोभायात्रेमध्ये आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ढोल तासाच्या गजरामध्ये पारंपरिक वाद्य वाजवत या ठिकाणी ही जी संपूर्णमध्ये शोभायात्रा सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता एकूण 54 चित्ररथ आहेत ते उपस्थित झालेले आहेत. प्रामुख्याने या शोभायात्रेमध्ये आपल्याला जे मॅसेज देणारे संपूर्णपणे सोशल मॅसेज आहेत ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि कशा प्रकारे गुढीपाडवा साजरा करावा हे देखील या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून अनेक धावपटू असतील ते देखील उपस्थित झालेले आहेत. तर आपण पुढे चित्र पाहिलं तर पारंपरिक दृश्य आपल्याला अनुभवता येणार आहे. पारंपरिक पोशाख घालून आजचा जो संपूर्णपणे सण आहे तो या ठिकाणी जपला जातोय. जी संस्कृती आहे ती जपली जाते. भगवे झेंडे असतील, त्यासोबतच ढोल असतील, याच्या सोबतच अनेक जे तरुण आहेत ते उपस्थित झालेले आहेत. स्वची भूमिका यावर्षी या संपूर्णपणे शोभायात्रेमध्ये आहे तर ती साकारण्यात आलेली आहे. आणि आपण पाहिलं तर मागे या ठिकाणी जी पालखी येते या पालखीमध्ये देखील अनेक जे तरुणांसोबतच जे त्या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्याकडून या संस्कृतीचं जे शिकवण आहे ती दिली जाते. आणि खासदार श्रीकांत शिंदे असतील, आमदार रवींद्र चव्हाण असतील ते देखील या संपूर्णपणे शोभायात्रेमध्ये उपस्थित झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं. आणि त्यासोबतच या माध्यमातून डोंबिवलीला हे 27वं वर्ष आहे आणि 27व्या वर्षामध्ये येत असताना आपली संस्कृती आहे ती फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर देशापुरती नाही तर 7 समुद्र पार घेऊन जाण्यासंदर्भात देखील या ठिकाणी श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून केलेले आहे. स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कार आणि स्वावलंबन या त्यासोबतच समृद्धी व संस्कृती या जीवनाच्या पंचसूत्रींवरील चित्ररथ आहेत ते या संपूर्ण शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हीच शोभायात्रा गेले 27 वर्ष अविरतपणे होत असताना आता या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. जवळपास कल्याण डोंबिवलीकर नागरिक आहेत ते या शोभायात्रेमध्ये. नक्कीच निखिल, आपण पाहतोय वेगळ्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळतोय. पारंपरिक अशा पद्धतीनं हा आजचा सण साजरा करण्यात येतो. त्या ठिकाणी तू आता दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी काही पद्धतीचे सामाजिक संदेश सुद्धा या शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. त्या सामाजिक संदेशासंदर्भात नेमकं काय सांगतो? नक्कीच अनेक जे सामाजिक संदेश आहेत ते या शोभायात्रेनिमित्त देण्यात आलेले आहेत. आपण पाहिलं तर या शोभायात्रा जवळपास 1.5 ते 2 ते 3 किलोमीटरपर्यंत या शोभायात्रा आहे ती संपूर्णपणे पसरलेली आहे. आणि त्यासोबतच हास्य कलाकार हे देखील या ठिकाणी शोभायात्रेला उपस्थिती त्यांनी दाखवलेली आहे. तर जे सोशल मेसेज आहेत ते देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकतो मेक इन इंडिया, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अनेक आपण विकासात्मक कामं केलेले आहेत, अनेक विकास केलेला आहे. त्याच माध्यमातून जो QR कोडच्या माध्यमातून ही जी संपूर्ण माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. आणि त्यासोबतच जलसंधारण असेल, त्यासोबतच महिलांचा विकास असेल, आदिवासी महिलांचा विकास अगदी असेल, त्यासोबतच नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. दृश्य पाहतोय डोंबिवलीतून गुढीपाडव्याचा उत्साह आता पाहायला मिळतोय. या ठिकाणी पालखी सुद्धा घेऊन जाण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात बालगोपालांसह ज्येष्ठ सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. डोंबिवलीमधून गुढीपाडव्याचा उत्साह आपण पाहायला. डोंबिवलीत गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी हास्य जत्रेचे कलाकार या शोभायात्रेत सहभागी झाले होते. प्रियदर्शनी जाधव, पृथ्वी प्रताप, ओंकार राऊत, वनिता खरात यांनी शोभायात्रेत सहभागी होत नवीन वर्षाचं स्वागत केलं.
डोंबिवलीच्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आज गुढीपाडवा आणि याच गुढीपाडव्यानिमित्त अनेक या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम या डोंबिवलीच्या शहरात आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहायचं झालं तर गणपती मंदिरातून ही पालखी आहे ती आता निघालेली आहे आणि पारंपरिक या ठिकाणी नाशिक ढोलचा गजर करत ही जी सुरुवात आहे ती सुरुवात आता या ठिकाणी या शोभायात्रा सुरुवात झालेली आणि त्यासाठी आपण पाहिलं तर आज सकाळी सर्व सिने कलाकार या ठिकाणी आहेत ज्यांना आपण नेहमीच टीव्हीवरती पाहतो ते आज या शोभायात्रेला या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहे नक्की त्यांच्या भावना या वर्षीचा आपण ऐकून घेणार आहे। 2025 गुढीपाडवा काय सांगाल 2025 गुढीपाडवा आणि या वर्षीचा गुढीपाडव्याचा सण किती आनंद आहे किती उत्साह आहे तुम्ही देखील आज सकाळ सकाळ या ठिकाणी येऊन या शोभायात्रेला सुरुवात येस सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। खूप उत्साह आहे सगळेजण बघू शकता मागे की एवढा उत्साह आहे आणि हे वर्ष खूप छान जाणार आहे। या उत्साहानेच पुढचं वर्ष साजरं करू। दरवर्षी नवनवीन या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या वर्षीचा काय एक वैशिष्ट्य आहे काय एक नवल आहे आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिले? या ठिकाणी नवल म्हणजे प्रत्येक वेळी डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात। असंच यावर्षी काहीतरी वेगळं बघायला मिळेलच पण त्याबरोबरच सोनी मराठीच्या हास्ययात्रा या कार्यक्रमाची टीम तुम्हाला बघायला मिळेल कारण सोनी मराठी हास्ययात्रा आता नवीन पर्व येते रात्री 9 वाजता तर ते तुम्हाला नवीन बघायला मिळेल। आपण नेहमीच पाहत असलेली शिवानी देखील आपल्यासोबत आहे या ठिकाणी ती देखील उपस्थित आहे। काय एक भावना आज गुढीपाडवा आज नवीन वर्ष सुरुवात होते काय एक शुभेच्छा द्या? खूप उत्साह आहे आणि सोनी मराठीमुळे आज पहिल्यांदा डोंबिवलीच्या स्वागत यात्रेत सहभाग घेण्याची संधी मिळाली आहे आणि पालखी सोबत चालण्याचा मान आम्हाला मिळाला आहे तर त्यामुळे खूप आनंद आहे खूप उत्साह आहे आणि या डोंबिवलीच्या शोभायात्रेबद्दल फक्त ऐकलं होतं आजपर्यंत आज पहिल्यांदा सहभागी होतोय आणि खूप तयारी खूप जल्लोष खूप लोक आहेत तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत सगळ्यांना भेटायला। की आपण दरवर्षी पाहतो डोंबिवलीकरांचं एक एक्साइटमेंट असतं एक जोश असतो उत्साह असतो तो एक वेगळ्या लेवलला असतो। आज या ठिकाणी तुम्ही सकाळ सकाळ उपस्थित झाला काय एक फील करता काय एक भावना आहे? खूप आनंद होतो कारण डोंबिवलीत शोभायात्रा लेण्याची पहिलीच वेळ आहे आणि परत तरुणांचा उत्साह पाहता आपण आपल्या संस्कृतीला आपण जेव्हा म्हणतो की जतन करायला हवं तेव्हा हे सगळे तरुण तेच माध्यम तेच हे आपल्या सणांचाच माध्यम वापरतायत आपल्या संस्कृती जतन करण्यासाठी आणि सगळे शोभायात्रेसाठी खूप उत्साहाने येतात। याच्यापेक्षा मोठा आनंद काही नाही आणि प्रेक्षकांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा म्हणजे संस्कृती जपणं आलं आज या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित झालेले आहात कशा प्रकारे संस्कृती जपली पाहिजे आणि आज डोंबिवलीतून सुरुवात होते तुम्ही देखील उपस्थित आहात। आधी सगळ्या रसिका प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण संस्कृती जपली पाहिजे त्यासाठी आपण काही म्हणजे वेगळं काही करायची गरज नाही आहे। आपण जे पूर्वापारपासून करत आलेलो आहे तीच परंपरा तेच कल्चर आपण पुढे कसं चालू ठेवू शकतो आणि आत्ताच्या तरुण मुलांना आत्ता जी नवीन मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत पहिलीतली दुसरीतली त्यांना आपण हे कसं देऊ शकतो आपण हे पास ऑन कसं करू शकतो याच्यावर आपल्याला जास्त विश्वास ठेवावा लागेल। आणि आता तुम्ही बघताय की पालखी सुरू होणार आहे मानाची तर आणि त्या पालखीमध्ये आम्ही आज पहिल्यांदा मी आज आलेलो आहे आणि ते खूपच मला म्हणजे भारी वाटतंय आणि कदाचित मी ढोल पण वाजवायला बघणार आहे ट्राय करणार आहे बघू ते मला परमिशन देतायत का कारण की आमचा वक्रतुंड आमचा ढोल पथक आहे तर तिकडे मी प्रयत्न करणार आहे ढोल वाजवायचा तर बघू कसं होतंय आणि कशा पद्धतीने मी ती जपतोय आता परंपरा। धन्यवाद। आपण पाहिलं तर अजून एक हास्य कलाकार आपल्यासोबत आहे काय सांगशील एक तरुण आहे मोठ्या प्रमाणात यावर्षी पाहायला मिळते ज्येष्ठच असतातच परंतु तरुणांनी संस्कृती जपतायत आणि आज गुढीपाडवा कशा प्रकारे शुभेच्छा? सगळ्यांना सर्वप्रथम गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात सहभागी होतं ही खूप चांगली गोष्ट आहे। आपण आपली परंपरा आपली संस्कृती जपली पाहिजे ती वाढवली पाहिजे आणि सगळ्यांना ती पटवून दिली पाहिजे। मी स्वतः अनुभवतोय की प्रत्येक वेळेस माझे अनेक मित्रमैत्रिणी जे पूर्वी अशा शोभायात्रेमध्ये सहभागी होत नव्हते पण ते आता दरवर्षी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत। आपण या ठिकाणी विशाखाकडून एंड करूया। विशाखा एक शुभेच्छा ज्या सर्व डोंबिवलीकरांसाठी आजच्या शुभ दिवशी। सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला खूप उत्साहाचं खूप ऊर्जेचं खूप सक्सेस होण्याचं जावो हीच शुभेच्छा।
आपण हे हसरे चेहरे नमित पाहतोय आणि आज दिवसाची एक हास्यमय सुरुवात या ठिकाणी आणि गोड अशी सुरुवात आपल्याला डोंबिवली शहरामध्ये झाल्याचं पाहायला मिळते आणि याच डोंबिवली शहरामध्ये हे हास्य विनोदी कलाकार आपल्याला या शोभायात्रेनिमित्त उपस्थित झाल्याचं पाहायला मिळत असून मोठ्या उत्साहात या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ श्रीकांत करासह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, डोंबिवली.